नमस्कार मित्रांनो, चला सुरुवात करूया आपल्या नवीन व्हिडिओला. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कौन्सिल ऑफ हेमोपॅथॉलॉजी याचं लायसन रिन्यू कसं करायचं, म्हणजे रजिस्ट्रेशन रिन्यू कसं करायचं त्याबद्दल आपण यामध्ये माहिती घेणार आहोत. तर सर्वात अगोदर आपल्याला गुगलवर सर्च करायचं आहे MCH मुंबई .ऑर्गनायझेशन. या लिंकला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा डॅशबोर्ड येईल. तो डॅशबोर्ड आल्यानंतर तुम्हाला तिथे लॉग इन डिटेल्स टाकायचे आहेत. लॉग इन डिटेल्स टाकायचे आहेत. लॉग इन डिटेल्स जर तुमच्याकडे नसतील तर खालच्या साईडला तुम्हाला इथे क्रेडिट अकाउंट म्हणून ऑप्शन दिलेला आहे. तुम्ही त्यावर क्लिक करून तुमचा अकाउंट तयार करू शकता. त्यानंतर तुम्हाला एक युजर ID आणि पासवर्ड भेटेल, तो तुम्हाला इथे टाकायचा आहे. त्यानंतर तुमच्यासमोर हे अशा प्रकारचं एक पेज येईल, ज्यावर लिहिलेलं आहे महाराष्ट्र होमिओपॅथी परिषद मुंबई सूचना याबद्दल इथे दिलेली आहे. इथे तुम्ही पूर्णपणे वाचून घेऊन पुढच्या साईडला त्याला क्लोज करायचं आहे. आणि त्यानंतर तुमचं इथे ॲप्लिकेशन फॉर रिन्युअल रजिस्ट्रेशन यावर क्लिक करून इथे तुम्हाला त्याचे डिटेल्स टाकायचे आहेत. रजिस्ट्रेशन नंबर, रजिस्ट्रेशन डेट आणि डेट ऑफ बर्थ. तर चला आपण या ठिकाणी ते टाकून घेऊया. ते टाकल्यानंतर तुम्हाला खालच्या साईडला सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे. सबमिट या बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढच्या साईडला अशा प्रकारचा डिस्प्ले दिसेल. त्यानंतर तुम्ही तिथे बघू शकता तुमचं पहिलं नाव, मिडल नेम, लास्ट नेम, जेंडर, नॅशनॅलिटी, डेट ऑफ बर्थ, ब्लड ग्रुप, प्लेस ऑफ बर्थ, आधार नंबर, हे सगळं व्यवस्थितपणे भरून घ्यायचं आहे. अगोदरच मी तिथे रिन्यू असल्यामुळे ते ऑलरेडी तिथं डिटेल आलेले आहेत. फक्त तुम्हाला या ठिकाणी ब्लड ग्रुप आता कंपल्सरी करण्यात आलेला आहे, तो व्यवस्थित भरून घ्यायचा आहे आणि आधार नंबर टाकायचा आहे न चुकता. त्यानंतर तुम्ही पुढच्या साईडला बघू शकता तिथं कॉन्टॅक्ट डिटेल दिलेले आहेत, ते काय टाकायचे नाही आहेत. त्याच्या खालच्या साईडला परमनंट ॲड्रेस आणि प्रोफेशनल ॲड्रेस, म्हणजे तुमचा आधार कार्डवर जो परमनंट ॲड्रेस आहे तो, आणि प्रोफेशनल ॲड्रेस तुम्ही जेथे सध्या तुमचं क्लिनिक चालवता त्या ठिकाणचा ॲड्रेस तिथे टाकायचा आहे. तर आपण तो भरून घेऊया. ते सगळे डिटेल आता आपण इथे टाकलेले आहेत. ॲड्रेस, पिनकोड, सिटी, डिस्ट्रिक्ट, टेलिफोन नंबर, मोबाईल नंबर आणि तुमचा मेल ID, ही माहिती व्यवस्थित आणि अगदी अचूकपणे भरायची आहे. त्यानंतर क्वालिफिकेशन डिटेल्स हे ॲटोमॅटिक फिलअप होऊन येतील तुमचे, तिथे काय भरायचेच आहे नाही, जरूरत आवश्यकता नाही. त्यानंतर खालच्या साईडला तुम्हाला कंपल्सरी डॉक्युमेंट लागणार आहेत. ते डॉक्युमेंटच्या अगोदर तुम्हाला फी जर बघायची असेल तर तुम्ही इथं बघू शकता. इथं पूर्णपणे फी दिलेली आहे. रिन्युअल फी, पोस्टेज फी, आय कार्ड फी, कौन्सिल सर्टिफिकेट फी, नेम चेंज फी, लॅमिनेशन फी, डुप्लिकेट रजिस्ट्रेशन फी, लेट फी, ही सगळी माहिती इथं दिलेली आहे. आणि तुमचा टोटल खर्च आणि इथं अमाऊंट पण दिलेली आहे टोटल, जे तुम्हाला तिथे पेड करायचे आहे. त्यानंतर खालच्या साईडला तुम्ही बघू शकता इथं तुम्हाला काय काय लागणार आहे. कॅन्डिडेटचा फोटो लागेल. त्यानंतर तुम्हाला त्याची सही लागेल. रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट लागेल, फ्रंट साईड, बॅक साईड. त्यानंतर ID प्रूफमध्ये तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड, वोटिंग कार्ड हे द्यायचं आहे. त्यानंतर लाईट बिल तुम्ही देऊ शकता तुमचा ॲड्रेस प्रूफ म्हणून. तर हे सर्व माहिती इथे व्यवस्थितपणे भरून घ्या. प्रत्येक फाईल ही 400 KBच्या आत असली पाहिजे. त्यासाठी व्यवस्थित फाईल आधीच तुम्ही सेव्ह करून ठेवा 400 KBमध्ये, आणि प्रत्येक डॉक्युमेंट हे अपलोड करा. त्यानंतर तुम्हाला खालच्या साईडला कॅप्चा टाकायचा आहे. कॅप्चा व्यवस्थित भरून घ्यायचा आहे. त्यानंतर सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथं पुढच्या साईडला असे ऑप्शन दिसतील, तुम्ही बघू शकता. ॲप्लिकेशन नंबर, ॲप्लिकेशन टाईप, प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्म, प्रोसेस टू पे, ऑनलाईन पेमेंट फॅसिलिटी, वी ॲक्सेप्ट पेमेंट थ्रू डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, UPI, आणि बॅक टू डॉक्टर्स प्रोफाईल.
तर तुम्हाला पे नाववर क्लिक करायचं आहे, ॲप्लिकेशनच्या फॉर्मवर क्लिक करायचं आहे. ॲप्लिकेशनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता हे ॲप्लिकेशन अशा प्रकारे आलेलं आहे. व्यवस्थितपणे बघून घ्या, सगळं माहिती व्यवस्थित आहे का नाही. काय चुकीचे असेल तर तुम्ही ती नंतर एडिट करू शकता. एडिटसाठी मी दुसरा व्हिडिओ बनवणार आहे, त्यामध्ये तुम्ही ते पाहू शकता. तर मित्रांनो, हे अशा प्रकारे माहिती आहे करायचं. तिथं टर्म अँड कंडिशन वाचून तुम्हाला पेमेंटच्या बॉक्समध्ये क्लिक करायचं आहे आणि पे नाव करायचं आहे. पे नाव केल्यानंतर तुम्हाला पुढच्या साईडला एंटर ॲप्लिकेशन नंबर टाकून प्रिंट काढता येते. त्यानंतर तुम्ही पे नाव करा. पे नाववर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं ऑप्शन येतात. तुम्हाला कोणत्या ह्याच्यानुसार पेमेंट करायचं आहे. इंटरनेट बँकिंग आहे, UPI आहे, वॉलेट आहे, NFT आहे आणि तुम्ही SBI ब्रँचमध्ये सुद्धा पेमेंट करू शकता. तर मित्रांनो, हा होता आपला आजचा व्हिडिओ. तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. शेअर करा, सबस्क्राईब करा.